नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रमोद चौधरी क्रांती इंग्लिश अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत करतो। राज्यामध्ये येणाऱ्या ज्या काही परीक्षा आहेत त्या स्पर्धा परीक्षांना इंग्रजी व्याकरण फार महत्त्वाचं असणार आहे। आणि मग इंग्रजी व्याकरण एकदम सोप्या पद्धतीने कुठल्याही प्रकारचं पुस्तकांचा संच वाचण्याची गरज नाही, काही करायची गरज नाही। फक्त प्रिव्हियस क्वेश्चन पेपर आपण जर सॉल्व केलेत तर बहुतांशी आपण चांगल्या पद्धतीचे मार्क्स आपण सॉल्व करू शकतो, हे लक्षात घ्यायचं आहे। बघा, राज्यामध्ये मागच्या वर्षाला त्या ठिकाणी मागच्या ज्या काही स्पर्धा परीक्षा आहेत, सरळ सेवा असेल किंवा कंबाईन असेल, या सगळ्या स्पर्धा परीक्षांना कसे कसे प्रश्न विचारले गेलेत आणि ते कसे आपण सॉल्व करायला पाहिजे हे लक्षात घ्यायचं आहे। पहिला प्रश्न बघा, पार्ट्स ऑफ स्पीचवर विचारला गेलेला आहे। आय एट सम राईस। अंडरलाईन केलेला शब्द आपल्याला विचारला आहे की पार्ट्स ऑफ स्पीच काय, हे लक्षात घ्यायचं आहे। मग बघा, राईस हे नाउन आहे, राईस हे काय नाउन आहे, नाम आहे। मग नामाच्या अगोदर जो जो काही शब्द येतो तो त्या ठिकाणी विशेषण असतो आणि विशेषणाला इंग्लिशमध्ये काय म्हणतात, ॲडजेक्टिव्ह म्हणतात, हे लक्षात घ्यायचं आहे। म्हणजे नामाच्या अगोदर जो जो शब्द येतो तो त्या नामाबद्दल विशेष माहिती सांगतो आणि म्हणून तो आहे ॲडजेक्टिव्ह। एवढं सोपं आहे। क्लास 2 असेल, क्लास 1 असेल किंवा सरळ सेवा असेल, अशा स्पर्धा परीक्षांना प्रश्न विचारला एकदम काही सेकंदामध्ये आपण उत्तर त्या ठिकाणी शोधू शकतो। बघा पुढचा प्रश्न बघा, प्रिपोजिशनवर विचारलेला प्रश्न आहे। प्रिपोजिशन म्हणजे काय, शब्दयोगी अव्यय। अशा शब्दयोगी अव्ययाचा प्रश्न विचारला गेला आहे। अ फेअर लिटल गर्ल सॅट डॅश डॅश अ ट्री। म्हणजे एक मुलगी त्या ठिकाणी, लहान मुलगी आहे, ती कुठं बसलेली आहे, झाडाच्या खाली बसलेली आहे। मग बघा आता ऑप्शनमध्ये ओर चालेल का, नाही चालणार। विथ चालेल का, नाही चालणार। इंटू चालेल का, नाही चालणार। म्हणजे काय, एक छोटीशी मुलगी त्या ठिकाणी झाडाच्या खाली बसलेली आहे, म्हणून अंडर हे प्रिपोजिशन त्या ठिकाणी सुटेबल असणार आहे। ओव्हरचा वापर कुठं करतो आपण, ओव्हरचा वापर करताना अधांतरी असेल, एखादी वस्तू आपल्या डोक्याच्या वरती असेल त्यावर ओव्हरचा वापर करतो। विथचा वापर च्या सोबत आणि इंटूचा वापर हालचाल करून आत जाणे यासाठी इंटूचा वापर केला जातो, हे लक्षात घ्यायचं आहे। पुढचा प्रश्न बघा, शी वॉन्टेड टू बाय डॅश डॅश बुक्स। म्हणजे काय, शी वॉन्टेड टू बाय बुक्स, तिला काही पुस्तके विकत घ्यायची आहेत। ऑप्शन बघा, सम ए, एनी ए, नायदर ए आणि ईच ए। बघा आता हे नकारार्थी वाक्य त्या ठिकाणी नाही आहे, म्हणून आपण नायदरचा वापर करू शकत नाही, त्या ठिकाणी ईचचा वापर करू शकणार नाही। मग दोन ऑप्शन आहेत, सम आणि एनी। आता समचा वापर कुठं करायचा की वाक्य होकारार्थी आहे, ॲफर्मॅटिव्ह सेंटेन्स असेल तर त्या ठिकाणी समचा वापर करायचा असतो। आणि एनीचा वापर करताना जे सेंटेन्स निगेटिव्ह आहे किंवा जे सेंटेन्स इंट्रागेटिव्ह आहे, प्रश्नार्थ वाक्य आहे, त्या ठिकाणी एनीचा वापर करतात। मग हे वाक्य काय क्वेश्चन आहे का, हे वाक्य काय निगेटिव्ह सेंटेन्स आहे का, नाही, तर हे वाक्य होकारार्थी आहे, ॲफर्मॅटिव्ह सेंटेन्स आहे। आणि ॲफर्मॅटिव्ह सेंटेन्स असेल, होकारार्थी वाक्य असेल तर त्या ठिकाणी समचा वापर करायचा आहे, हे लक्षात घ्यायचं आहे। बघा पुढचा क्वेश्चन, फ्युचर कंटिन्युअस टेन्स आपल्याला ओळखायचं आहे। फ्युचर कंटिन्युअस टेन्स म्हणजे काय, अपूर्ण भविष्यकाळ किंवा त्याला आपण चालू भविष्यकाळ असं सुद्धा म्हणतो। बघा, इवन 2 hours फ्रॉम नाऊ शी डॅश डॅश लेटर। इवन 2 hours फ्रॉम नाऊ शी डॅश डॅश लेटर। मग कुठल्याही कंटिन्युअस टेन्समध्ये एक लक्षात घ्यायचं आहे, कुठल्याही कंटिन्युअस टेन्समध्ये क्रियापदाला ING प्रत्यय वापरलं जातं, वर्बला ING प्रत्यय वापरलं जातं। मग बघा पहिल्या ऑप्शनमध्ये ING आहे का, नाही आहे। चौथ्या ठिकाणी बघा आहे का, नाही आहे। मग दोन ऑप्शन त्या ठिकाणी उरलेले आहेत। इथं बघा तिसऱ्या वाक्यामध्ये आहे का, क्रियापदाला ING आहे का, नाही आहे।
म्हणजे कंटिन्युअस टेन्स असेल तर वी क्रियापदाला त्या ठिकाणी आय एन जी वापरलं जातं. मग कोणत्या ऑप्शनमध्ये आहे त्या ठिकाणी? विल बी टायपिंग. हे एवढं सोपं आहे. कुठलाही चालू काळ असेल, कुठलाही कंटिन्युअस टेन्स असेल, त्या ठिकाणी वी आय एन जीचा वापर करायचा, हे लक्षात घ्यायचं आहे. हे सर्व प्रश्न कंबाईन असेल, तलाठी असेल किंवा इतर स्पर्धा परीक्षांना विचारले गेलेले प्रश्न आहेत. आणि म्हणून कन्सेप्ट क्लिअर असेल तर प्रश्न सॉल्व करण्याची आपली जी गती असते, तो जो स्पीड असतो तो आपला वाढत जातो. बघा पुढचा प्रश्न बघा. द पोलीस डॅश डॅश द थीप लास्ट नाईट. कधी कधी आपल्याला वाक्याचा अर्थ कळत नाही कळत असेल काही घेणं देणं नाही, परंतु या वाक्यामध्ये बघा लास्ट नाईट दिलेला आहे, कालची रात्र. लास्ट नाईट, लास्ट डे, लास्ट वीक, लास्ट मंथ, लास्ट इयर, लास्ट वीक. म्हणजे जो लास्ट येत असेल त्या ठिकाणी तर तो सिंपल पास्ट टेन्स असतो, साधा भूतकाळ असतो. आणि मग अशा साधा भूतकाळामध्ये कर्त्यानंतर त्या ठिकाणी विटूचा वापर होतो, क्रियापदाचं दुसरूप त्या ठिकाणी वापर केला जातो. मग बघा कुठं कुठं दुसरूप आहे बघा. 4 ऑप्शन आपल्या समोर आहेत. आता सिंपल पास्टमध्ये तर आपण विल वापरत नाही, वुडचा वापरणार नाही, आय एन जी त्या ठिकाणी वापरणार, कारण मगाशी सांगितलं आय एन जी हा त्या ठिकाणी कंटिन्युअस टेन्समध्ये वापरला जातो. मग ज्या वाक्यामध्ये लास्ट असेल तो असतो सिंपल पास्ट टेन्स, आणि सिंपल पास्ट टेन्समध्ये विटूचा वापर केला जातो. मग बघा इथं विल कॅच चालणार नाही, इथं वुड कॅच चालणार नाही, शाल बी कॅचिंगचा संबंध नाही. मग उरला काय त्या ठिकाणी? कॉट. कारण कॅचचं त्या ठिकाणी काय होत असतं? कॉट होत असतो, हे लक्षात घ्यायचं. पुढचा प्रश्न बघा. चूज करेक्ट सेंटेन्स. म्हणजे खाली दिलेल्या वाक्यांपैकी कोणतं सेंटेन्स, कोणतं वाक्य बरोबर आहे हे बघा. पहिलं वाक्य, नायदर प्राईड नॉर प्रिज्युडिस अफेक्ट हिम. बघा नायदर नॉरने 2 वाक्य जोडलेले असतील त्यावेळेस काय करायचं आहे? आयदर ऑर असेल किंवा नायदर ऑर असेल. नायदर नॉरने 2 वाक्य जोडले असतील तर क्रियापद हे दुसऱ्या कर्त्यानुसार वापरले जाते. म्हणजे काय? नायदर प्राईड नॉर प्रिज्युडिस अफेक्ट हिम. म्हणजे पहिल्या वाक्यामध्ये त्या ठिकाणी नायदर नॉरने 2 शब्द जोडल्यावर दुसरं नाव हे सिंग्युलर आहे का प्लुरल आहे त्यानुसार क्रियापद वापरलं जातं. मग दुसरा शब्द जर सिंग्युलर असेल तर क्रियापदाला यस किंवा यस प्रत्यय वापरलं जातं, हे महत्त्वाचं आहे. मग इथं काय यायला पाहिजे होता? इथं यस यायला पाहिजे होता. म्हणजे नायदर नॉरने 2 शब्द जोडले, दुसरा कर्ता जर सिंग्युलर असेल तर क्रियापदाला यस किंवा ईएस वापरलं जातं, हे महत्त्वाचं आहे. दुसरं बघा, ईच ऑफ दीज क्वालिटीज इज टू बी फाउंड हिम. ईच ऑफ दीज क्वालिटीज इज टू बी फाउंड हिम. ईच ऑफ, आयदर ऑफ, नायदर ऑफ, नन ऑफ, एव्हरीवन ऑफ असे जे शब्द असतील, ईच ऑफ, आयदर ऑफ, नायदर ऑफ, नन ऑफ यानंतर प्लुरल नाउनच येतं आणि क्वचनी नाम येतं. पण इथं काय दिलेलं आहे? इज. विद्यार्थ्यांना काय असं वाटतं की हे क्वालिटीज आहेत, हे दीज आहे म्हणून प्लुरल नाउन आहे, मग प्लुरल करता असेल तर त्या ठिकाणी आणि क्वचनी यायला पाहिजे, तर असं नसतं. ईच ऑफ, आयदर ऑफ, नायदर ऑफ नंतर प्लुरल नाउन येतं, पण येणारं क्रियापदे त्या ठिकाणी सिंग्युलर असतं, म्हणून त्या ठिकाणी ते वाक्य एकदम बरोबर आहे. मग ऑप्शनमध्ये बघा की बी कुठं कुठं आहे. बी बघा इथं आहे, हा बी इथं पण आहे, इथं बी आहे का? नाही, हे पण ऑप्शन चाललं गेलं. चौथं बघा तिथं पण ऑप्शन चाललं. मग या ठिकाणी बघा की पहिलं आणि दुसरं दोघंही ऑप्शनमध्ये बी बी आहे, पण मगाशी बघितलं की ए त्या ठिकाणी चुकीचं आहे, पहिलं ऑप्शन चुकीचं आहे, म्हणून बघा
काय इथं ए आहे ना, मग चाललं गेलं ते रे. उरलं काय बी आणि सी. की चुकीचं कोणते ते काढल्यावर बरोबर आपल्याला बरोबरचे ऑप्शन त्या ठिकाणी सापडतात, हे लक्षात घ्यायचं आहे. आयदर ही नॉर आय ॲम टू बी ब्लेम. मगाशी सांगितलं की नायदर नॉरने दोन कर्ते जोडलेत, दुसऱ्या कर्त्यानुसार क्रियापद वापरायचं आहे. तसं आयदर ऑरने दोन कर्ते जोडलेत, तर दुसरा कर्ता त्या ठिकाणी सिंग्युलर आहे का प्लुरल आहे त्यानुसार क्रियापद वापरलेलं आहे. मग या ठिकाणी आय हे कर्ता आहे, त्यानुसार आपण ॲम वापरलेला आहे. म्हणून कोणते ऑप्शन बरोबर आलेले आहेत? बी आणि सी. हे महत्त्वाचं आहे. पुढचा बघा प्रश्न. कंप्लीट सेंटेन्स. वी शॉल गो टू अमृतसर वेन माय सिस्टर फ्रॉम कोल्हापूर. दोन वाक्य कशाने जोडलेले आहेत? वेनने जोडलेले आहेत. सगळ्यात महत्त्वाचं काय विद्यार्थी मित्रांनो, की जे सेंटेन्स कंप्लीट नाही आहे त्याच्यावर जास्त फोकस न करता जे सेंटेन्स कंप्लीट आहे, पूर्ण आहे, त्याच्यावर फोकस करायचं आहे. वी शाल गो टू अमृतसर, की ज्या वाक्यामध्ये कर्त्यानंतर शाल, विल असेल, V1 असेल तर तो सिंपल फ्युचर असतो, साधा भविष्यकाळ असतो. मग इफ असेल, अनलेस असेल, वेन असेल, अशा कंजक्शनने दोन वाक्य जोडलेले असतील तर एक वाक्य सिंपल प्रेझेंट, एक वाक्य सिंपल फ्युचर. पहिलं वाक्य जर सिंपल फ्युचर येत असेल तर दुसरं वाक्य सिंपल प्रेझेंटमध्ये येतं, हे लक्षात घ्यायचं आहे. मग सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये आलेला आहे, कर्ता त्या ठिकाणी माय सिस्टर आहे. मग माय सिस्टर हे सिंग्युलर आहे. मग ऑप्शनमध्ये बघायचं की कोणत्या क्रियापदाला यस वापरलेलं आहे, कारण माय सिस्टर हे सिंग्युलर आहे. कारण सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये कर्ता जर सिंग्युलर असेल तर क्रियापदाला यस किंवा यस वापरला जातो. मग चारही ऑप्शनमध्ये बघायचं की क्रियापदाला यस प्रत्यय कुठं आहे? तिसऱ्या ठिकाणी. बाकीचे ऑप्शन त्या ठिकाणी चालणार नाहीत. म्हणजे इफ, अनलेस आणि वेनने दोन वाक्य जोडलेले असतील तर एक वाक्य सिंपल प्रेझेंट तर दुसरं वाक्य सिंपल फ्युचरमध्येच येतं, हे लक्षात घ्या. पुढचा प्रश्न बघा. प्रोनाउन ओळखायचं आपल्याला. हे कंबाईनचे प्रश्न विद्यार्थी मित्रांनो. मागचे जे विचारले क्लास 2 साठी, PSI ST असिस्टंटसाठी, त्या ठिकाणी असे प्रश्न विचारले गेले आहेत. आय डू माय वर्क माय सेल्फ. माय सेल्फ, हिमसेल्फ, देमसेल्स हे त्या ठिकाणी रिफ्लेक्सिव्ह आणि इम्फॅटिक म्हणून वापरले जातात. रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन, इम्फॅटिक प्रोनाउन दोघंही सारखे आहेत, पण दोघांची जागा बदललेली. म्हणजे काय? रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन हे नेहमी वर्ब नंतर येतात, क्रियापदानंतर येतात, हे लक्षात घ्यायचे. मग काही विद्यार्थ्यांना वाटतं की वर्क हे त्या ठिकाणी क्रियापद आहे, तर नाही विद्यार्थी मित्रांनो. क्रियापद केव्हा येत असतं? ज्यावेळेस कर्त्याच्या नंतर येतं ते क्रियापद. पण इथं कर्त्यानंतर काय आलेलं आहे? डू आहे. हे ॲक्च्युअली त्या ठिकाणी वर्ब आहे. माय वर्क, माय, आवर, युअर, हिज, हर यानंतर नाउन येतात. म्हणजे वर्क या ठिकाणी नामाची भूमिका निभवत आहे आणि नाउन किंवा प्रोनाउन, नाम किंवा सर्वनामानंतर येणारा जो शब्द असेल तो असतो इम्फॅटिक प्रोनाउन. याला आपण रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन म्हणू शकत नाही. जर क्रियापदानंतर जर येत असेल, माय सेल्फ, युअर सेल्फ, देअर सेल्फ क्रियापदानंतर येत असेल तर त्या ठिकाणी तो रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन. परंतु नाउन किंवा प्रोनाउन नंतर येत असेल तर त्या ठिकाणी तो इम्फॅटिक प्रोनाउन असतो. हे समजणं तितकंच महत्त्वाचं आहे. पुढचा प्रश्न बघू आपण. एररचा दाखवलेला आहे बघा. प्रत्येक परीक्षेला कॉमन एरर, सेंटेन्स एरर, ग्रॅमॅटिकल एरर असा प्रश्न विचारला जातो. वाक्य वाचूया. शी हॅड बीन अ नर्स फॉर 3 years and then she wants to study medicine. आता बघा, अँडच्या अगोदरचं वाक्य कोणत्या टेन्समध्ये आहे? ओळखा बरं, कोणत्या टेन्समध्ये आहे? हॅड बीन आहे, त्याच्यामुळे ते पास्ट टेन्समध्ये आहे.
की दोन वाक्य अँडने जोडलेले आहेत. पहिलं वाक्य पास्ट टेन्समध्ये असेल, दुसरं वाक्य बघा देन नंतरचं वाक्य शी वॉन्ट्स. बरोबर आहे का वाक्य? तर अजिबात नाही की दोन वाक्यामध्ये जर एक वाक्य जर पास्ट टेन्समध्ये असेल तर दुसरं वाक्य प्रेझेंटमध्ये कधीच येत नाही, हे लक्षात घ्यायचं आहे. पहिलं वाक्य पास्ट टेन्समध्ये असेल तर दुसरं वाक्यसुद्धा पास्ट टेन्समध्ये असतं. मग इथं आहे का तसं? नाही. म्हणजे वॉन्ट्स म्हणजे सी हा त्या ठिकाणी घटक एकदम चुकीचा आहे. की एक वाक्य पास्ट टेन्समध्ये असेल तर दुसरं वाक्य पास्ट टेन्समध्ये, एक वाक्य पास्टमध्ये असेल तर दुसरं वाक्य प्रेझेंटमध्ये कधीच येत नाही, लक्षात घ्यायचं आहे. पुढचं बघा, वी ॲप्रिशिएट आवर पिऊन ॲज ही इज डॅश डॅश मॅन. आर्टिकल विचारलेलं आहे आपल्याला, ए अँड द आणि नो आर्टिकल. वी ॲप्रिशिएट आवर पिऊन ॲज ही इज डॅश डॅश ऑनेस्ट मॅन. विद्यार्थी काय बोलतात त्या ठिकाणी? ग्रामीण भागातील, शहरी भागातील हॉनेस्ट बोलतात, पण ते अगदी चुकीचं आहे. हा एच त्या ठिकाणी सायलेंट आहे, त्याचा उच्चार, त्याचं प्रोनाऊन्सिएशन केलं जात नाही. मग कुठून करतात? ऑनेस्ट. हा ओ त्या ठिकाणी वॉवेल आहे, म्हणून आपण काय वापरायचं त्या ठिकाणी? ॲन. याचा वापर होत नाही. हे एकदम बेसिक लेवलचा प्रश्न आहे. पुढचा प्रश्न बघा, ॲड अ क्वेश्चन टॅग. तलाठीला विशेष करून क्वेश्चन टॅगचे प्रश्न विचारले जातात. अगदी सोपे प्रश्न, असे प्रश्न मिस नाही करायचे. दे हॅव फिनिश देअर होमवर्क बघायचं आहे. की वाक्य जर होकारार्थी असेल तर क्वेश्चन टॅग हा नकारार्थी असतो, आणि नकारार्थी वाक्य असेल तर क्वेश्चन टॅग होकारार्थी येतो. बघा मग या ठिकाणी हॅव होकारार्थी आहे, मग कोणत्या कोणत्या ठिकाणी हॅवंट आहे ते बघायचं. पहिल्या ऑप्शनमध्ये नाही आहे, तिसऱ्या ऑप्शनमध्ये नाही आहे, आणि चौथ्या ऑप्शनमध्ये नाही आहे. मग हॅवचा काय झाला त्या ठिकाणी? हॅवंट. हा एकदम बेसिक क्वेश्चन आहे. पुढचा प्रश्न बघा, परत त्यांनी सांगितलेलं आहे की अंडरलाईन केलेलं त्या ठिकाणी एरर आहे. काय चेंज करू शकतो आपण? कोणते शब्द चेंज करू शकतो? बघा, ममता अँड कविता डज नॉट लाईक वॉचिंग TV सिरियल्स. ममता आणि कविता डज नॉट लाईक. आता हा डज नॉट कोणत्या टेन्समध्ये वापरतात? सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये. डज नॉट केव्हा वापरतात? जेव्हा कर्ता एकवचनी असेल त्याच वेळेस फक्त हा डज वापरला जातो. पण ज्या वेळेस अँडने दोन कर्ते जोडलेले आहेत त्या ठिकाणी ते अनेक वचनी असतं, प्ल्युरल होत असतं, आणि प्ल्युरल असेल तर डू नॉट वापरला जातो. जर एकवचनी असेल, जर सिंग्युलर असेल तर डज नॉटचा वापर होतो. पण इथं ममता अँड कविता हे दोन जण आहेत, म्हणून तो प्ल्युरल कर्ता होऊन जाईल, प्ल्युरल नाउन होऊन जाईल, म्हणून त्या ठिकाणी डू नॉट लाईक यायला पाहिजे होतं, हे लक्षात घ्यायचं आहे. मग बघा त्या ठिकाणी कोणता शब्द त्या ठिकाणी चुकलेला आहे? तर हा डज नॉट लाईक. हा त्या ठिकाणी आपण करेक्ट करायचा होता. म्हणून सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये कर्ता जर एकवचनी असेल तर डज नॉट वापरायचा, आणि प्ल्युरल तर असेल तर त्या ठिकाणी डू नॉटचा वापर करायचा आहे. एवढ्या सोप्या पद्धतीने त्या ठिकाणी विचारलं गेलं जातं. म्हणजे कन्सेप्ट क्लिअर असेल तर स्पर्धा परीक्षा ही तलाठीची असेल, वनविभागाची असेल, क्लास 3 असेल किंवा क्लास 2 असेल कंबाईनची, तरीसुद्धा कन्सेप्ट क्लिअर असेल. प्रिव्हियस क्वेश्चन पेपर जर आपण त्या ठिकाणी जर चांगले ॲनालिसिस केले, चांगले आपण अभ्यास केला तर कुठलीही स्पर्धा परीक्षा आपण त्या ठिकाणी कठीण जाऊ शकणार नाही. तर मित्रांनो, अशा पद्धतीने रोज आपण त्या ठिकाणी क्वेश्चन पेपरचं ॲनालिसिस आपण करणार आहोत. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करण्यास विसरू नका. धन्यवाद.